फ्रेंड्स, तर कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल ना, तर नक्की माझ्या व्हिडिओला ना लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाजूला एक बेल आयकॉन आहे, सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्याच्यानंतर ऑलला सिलेक्ट करा. तर जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पाहण्यात म्हणजे बघायला भेटेल, मजा येईल. कारण मी इथे कॉमेडी करत असते. आणि नक्की माझा व्हिडिओ पहा आणि जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. ठीक आहे? हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 9 लाख, 10 लाख, 5,000, 2,000 असे लोकांनी पैसे कमवलेले आहेत यूट्यूबमध्ये. यूट्यूब बाबाने लोकांना पुष्कळ रीच केलेलं आहे. जर तुम्हाला चॅनल ओपन करायचं असेल तर टेक्सचं चॅनल पहा, माझं नका पाहू. आणि अशा वेळेचा पाहूच नका. म्हणते ज्ञान असलं दुसरा द्यायला पाहिजे, पण कुसकट लोकांचं ज्ञान घेऊ नका बाबा, तुमचं पण ज्ञान कुसकट होईल. मोई 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 मोई. मग काय, आज आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझं चॅनल कसं ओपन केलं, कसं ग्रो केलं. मी माझं चॅनल ग्रो केलं, मी व्हिडिओ टाकले, दररोज व्हिडिओ टाकले, त्याच्यामुळे माझं चॅनल पुष्कळ ग्रो झालं. हो, तर त्याला टेक्निक हवं, टेक्निक. टॅग्स वापरायचे असतात, टॅग्स. पण मी टॅग्स नाही वापरले. मी म्हटलं, मी प्रेग्नंट होती ना, मी नवऱ्याला सांगितलं बेवडा पिऊन झोप तिकडे. मी लोकांना सांगेन की माझ्या नवऱ्याने बेवडा पिला आणि तो झोपला. माझ्या पोरीची तब्येत बरी नाही, लोकांना सांगेन माझं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन आहे, माझं ऑपरेशन आहे. तो गण्या आहे ना, त्याने काय केलं होतं तसं. मग लोकांना मी नंबर देईन, लोक पैसे टाकतील ना, आपण मालामाल हो म्हणून सांगणार. मी कोणाचा 1 रुपया अजिबात माझ्याकडे नाही ठेवणार. मी अजिबात 1 रुपया कोणाचा नाही ठेवणार. मी सगळ्यांना देणार. बाकीचे लोक आहेत, काही बायका असतात बिचारे चांगले असतात, त्यांना माझं दुःख वाटतं. पहिल्या नवऱ्याने सोडलं, दुसरा बेवडा निघाला, बिचारीकडे काय असेल. मग लोक बोलतील असू दे तुझ्याकडे बाळा. मग त्याचं मी प्रॉपर्टी करणार 1-2, त्याच्यानंतर मी प्रमोशन करणार. मला काय चॅनलवर व्हिडिओ टाकायची गरज नाही. 2025पर्यंत मला व्हिडिओ टाकायची अजिबात गरज नाही आहे. मला 2025पर्यंत मी आरामावर बसून कमवू शकते. माझे 4 चॅनल आहेत. एक चॅनल आहे ते मी नाव अजिबात नाही सांगणार, ते डिलीट झाल्यानंतर सांगेन. एक चॅनल होतं अश्लील चॅनल. अश्लील, ती माझी मैत्रीण आहे ना, ती ती तर भांडखोर आहे बाबा. ती तर त्या बाईचं मला कळालं बाबा. तर माझ्या नावाने, माझ्या मदतीने व्हिडिओ केला होता ना. तिला म्हटलं मला दे चॅनल. ती देणे का घेणे कोण आहे ती. लय उडत होती. तिसरी ती पण माझा फायदा घ्यायला आली होती. बरोबर लात मारली तिच्या डोंगरावर आली होती. माझी 10,000 सबस्क्राईब करून घे. थोबाड बघ पहिलं. आली होती मोठी, 10,000 सबस्क्राईब करून घे. कशी हकलवली. पण आहे ना, मला ना लोकांना म्हणजे मैत्री करते मी आणि त्यांचा फायदा घेते बरं का. मी गरीब आहे ना, माझ्याकडे डायपर घ्यायला पण पैसे नसतात. संजीवनीला विचारा, माझ्याकडे डायपर घ्यायला पैसे नसतात. मी ना ते संजीवनीला पाठवलं होतं डायपर घ्यायला. किती वास येतं म्हणतात लोक. पोरगं त्या चड्डीमध्ये मुततं, अंगार मुततं. एवढं प्रमोशनचे व्हिडिओ करते ना, एक डायपरसाठी कोणी येत नाही. बाकीची ती आहे फिल्म ॲक्टर, त्यांना कशी येतात. जर कोणी ना डायपरचं करत असेल तर नक्की मला प्रमोशन घ्या. मला माझ्या बाळासाठी किती डायपर, ही पॉटी सुसू सगळं मला क्लीन करायला लागतं. नक्की कोणी असेल प्रमोशनवाले तर नक्की मला सांगा. पहिलं एक हा विषय झाला. आता दुसरं, मी माझं चॅनल कसं मोठं केलं. माझं चॅनल मी एवढं मोठं केलं कसं, तर टॅग्स वापरले. टॅग्स तर वापरलेच, माझंच नाव वापरलं. त्याच्यानंतर
ती स्मिता आहे ना, ती जेलमध्ये तिचे पण टॅग वापरले. माझं तिचं होत नव्हतं, पण तिचे टॅग वापरले मी. का? ती जेलमध्ये आहे ना, त्याच्यामुळं. हां, तिसरं, मी चॅनल मोठं ग्रो कसं केलं. माझं चॅनल ग्रो केव्हा झालं, जेव्हा माझं पहिलं लग्न झालं ते तुटलं, दुसरं लग्न झालं ते तुटणारच होतं. तेव्हा मी व्हिडिओ सोडला की मी फणेशजीला सोडत आहे, फणेशजी आणि माझं तलाक होणार आहे. तरीसुद्धा लोक बोलले नाही, नेक्स्ट इयरपर्यंत फणेशजी घरातच असेल. मग तसंच झालं. मी बोलली जर फणेशजी घरात आले, जर आले तर मी माझं चॅनल डिलीट करेन. पण आता फणेशजी तर गाडी घेऊनच येतात, पण मी चॅनल डिलीटच नाही केलं. लोक म्हणतात फणेशजी आल्यानंतर मी चॅनल डिलीट करणार. असं चॅनल डिलीट करू का? चर्चर चॅनल आहे माझं, चर्चर. जेव्हा एक डिलीट होईल ना तेव्हा नाव सांगेन मी. सर्च करा तोपर्यंत. मी फणेशजींना सांगितलं की ना मी प्रेग्नेंट आहे ना, तुम्ही मला सोडून द्या तिथे हॉस्पिटलमध्ये. मी लोकांना सांगितलं माझं सिझेरियन आहे, मला पैशाची गरज आहे आणि या नंबरमध्ये पैसे टाका. त्या गण्याने केलं होतं ना, गणा तो दुसरा, तो गण्या छाप रोड छाप दाढीवाला, हो जो पत्र्याच्या घरात राहतो, त्याने केलं होतं तसं मी पण केलं. त्याने तो लोकांना पैसा नाही दिला, मी दिला. उरलेल्या घरामध्ये प्रॉपर्टी सगळं केलं मी. माझ्या नवऱ्याला मी गाडी करून दिली आणि गाडीवरनं ते धंदे केले. नवऱ्याने रस्त्यावर जाताना ना एक बेवड्याला मारलं. मी म्हटलं तू पण बेवडा होता ना रे? पण नाही, आता मला बरं नाही वाटत. नवऱ्याला सांगितलं मी मला एक कानफडीत मारलं आणि ते कॉफीचं पावडरने ना मी तोंडाला लावलं आणि म्हटलं बघा माझ्या नवऱ्याने मला कानफडीत मारलं. तेव्हा माझं चॅनल ग्रो झालं. माझा नवरा बेवडा तिथं झोपून, ती कोणती हाय ती माधी जर लाईव्ह घेतली त्याने, मला परमिशन घेतली त्या माधीने माझी परमिशन घेतली की ज्या नवऱ्याला बोलू का, तो नेवळा बेवडा झोपून. मी त्याला सांगितलं तू झोपूनच व्हिडिओ कर. बेवड्या आणि मी कॉन्टॅक्टमध्ये होतो तेव्हा. या लोकांनी मला जुळवायचा एवढा प्रयत्न केला, बेवड्याने माझे किती पैसे खाल्ले. पण आता काय आहे, यूट्यूबमध्ये नवऱ्या बायकोची व्हिडिओ व्हायरल होतात. त्या बेवड्याला मी घरात आणलेला आहे. आणि बेवड्याला सांगितलं मोबाईलला हाताची बात नाही जा. मोबाईलमध्ये यूट्यूब आणि काय इंस्टाग्राम, फेसबुक. मला माहिती आहे बेवड्याच्या हाताला फेसबुक दिलं, पासवर्ड घालून पहिलीची 10-12 गर्लफ्रेंड आहेत त्या भेटल्या तरी आला. मग परत कुठे बेवड्या पळून गेला तर, आणि मग माझी परत कथा सारू होईल. नवरा गेला, माझं भांडण झालं. तिथे माझं चॅनल ग्रो झालं. आणि तिसरं केव्हा ग्रो झालं माहिती आहे का? मी कांड केलं होतं ना पुण्याला जाऊन, नाही माहीत का? तुम्हाला माहीत नाही? नाही माहीत. नाही माहीत. अरे तिला मी चपलाच्या हारा घातलं होतं ना. काय बरे तुम्हाला माहीत नाही? मी तशी हुशार आहे. ह्या लोकांच्या घरात मी जाऊन चपल्याच्या हारा केल्या तेव्हासुद्धा कोणी मला काय बोललं नाही. चपल्याच्या हारा घालल्या मी त्या मादीचं नाव घ्यायला पाहिजे म्हणून, तरी मला कोणी काय बोललं नाही. त्याच्यानंतर प्रकरण एवढं वाढलं, मला वाटलंच नव्हतं एवढं होईल म्हणून. पण मी पुष्कळ प्रसिद्ध झाली. असं करून मी माझं चॅनल ग्रो केलं. पण जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर अजिबात चपराच्या हारा घालू नका. ती मादी आहे तिथे तिच्या कारमध्ये एवढा मोठा दांडा आहे ना, मग मादी घेऊन येईल. बाकी माझा व्हिडिओ कसा आवडला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल कसं ग्रो करायचं ते मी नेक्स्ट टाईम सांगेन. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. हा माझा कॉमेडी व्हिडिओ होता ना, आज छोटा आहे, 8-8.5 मिनिटाचा आहे. पण आणखी येईल, आणखी मी व्हिडिओ काढेन. आणि बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हां मैत्रिणींनो, जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल ना तर बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस करा. ठीक आहे, बाय बाय.